आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गणपती उत्सव हा असा एक सण आहे ज्याचे संस्कार लहानपणापासून आपल्या मनावर झालेले असतात। नवीन पिढी आणि जुनी म्हणजे आजी आजोबांची पिढी आणि आत्ताची यंग पिढी ह्यांच्यातले एक अत्यंत सुंदर गोड संबंध हा मेवा ह्या चित्रपटातनं सगळ्यांना मिळणार आहे। आम्ही एकत्र आलो काम करण्याकरता आणि आम्हीही शिकत होतो, कारण तोही नवा होता। माझा तर पहिलाच चित्रपट त्याच्याबरोबर, तर मी अगदीच नवखी होते। तर अश्विनी भावेला हा चित्रपट किती मनापासून भावला आणि काय आहे त्याच्यासाठी हा चित्रपट? मला असं वाटतं की ह्या चित्रपटाला एक आत्मा आहे आणि देर इज अ इमोशनल कनेक्ट। आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये गणपती उत्सव हा असा एक सण आहे ज्याचे संस्कार लहानपणापासून आपल्या मनावर झालेले असतात आणि त्या उत्सवाची बॅकग्राऊंड घेऊन त्या उत्सवाच्या दरम्यान घडणाऱ्या गोष्टी, नवीन नाती जोडली गेलेली, काही दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आलेली आणि नवीन पिढी आणि जुनी म्हणजे आजी आजोबांची पिढी आणि आत्ताची यंग पिढी ह्यांच्यातले एक अत्यंत सुंदर गोड संबंध हा मेवा ह्या चित्रपटातनं सगळ्यांना मिळणार आहे आणि फार कमी वेळा प्रेक्षकांना कनेक्ट करेल असा चित्रपटाचा आत्मा असतो, तो ह्या चित्रपटाला लाभलेला आहे। आणि याचं कारण या चित्रपटाचा स्क्रीन प्ले हा अतिशय अप्रतिम आहे, त्याचं कथानक अतिशय सुंदर आहे। बरं, तर आम्ही याआधी अजिंक्य दादासोबत सुद्धा गप्पा मारल्या। अजिंक्य दादांनी मला सांगितलं की अश्विनी माझी पहिली भेट म्हणजे किंबहुना पहिली आमची ओळख म्हणजे बालाजी पेंडकरांचे सुपुत्र, पेंढारकरांचे सुपुत्र भालजी पेंढारकर। हे खरंच खूप सुंदर आहे। जिकडे जिकडे माझी चूक होते तिकडे तिकडे ताई करेक्ट करते, विच इज व्हेरी गुड, मला आवडतं येते। तर भालजी पेंढारकरांचे चित्रपट पाहता मी लहानाची मोठी झाली आहे। तुमच्या जनरेशनला माहिती नसतील, चित्रपटाचे म्हणजे राज कपूर सुद्धा त्यांचा पाया पडायचा, एवढा महान माणूस आहे ज्यांच्याबरोबर मी पहिला चित्रपट माझा केला, त्यांच्या मुलाबरोबर प्रभाकर पेंढारकर, ज्याच्यात माझी आणि अजिंक्यची पहिल्यांदा। दादा मला तीच ओळख दिली की माझ्या घरी आधी फोटो आलेले अश्विनीचे आणि सांगितलेले की ही अभिनेत्री आम्ही घेतो आणि त्यानंतर एक नवीन मैत्रीला सुरुवात झाली। त्याच्यानंतर त्याने खरंच खूप गोष्टी सांगितल्या सुद्धा की काही मैत्रीमध्ये जर राग रुसवे आले नाही तर ती मैत्रीच नसते। काय सांगशील, एकंदरीत 25 वर्षानंतर पुन्हा एकदा सिनेमातून आम्हाला बघायला मिळत आहे, तीच मैत्री अजूनपर्यंत आहे की त्याच्यापेक्षा अजून भारी झालेली आहे मैत्री? काय असतं ना, आम्ही एकत्र आलो काम करण्याकरता आणि आम्हीही शिकत होतो, कारण तोही नवा होता। माझा तर पहिलाच चित्रपट त्याच्याबरोबर, तर मी अगदीच नवखी होते। मी नाटकात काम केलेलं होतं, पण ही कम्स फ्रॉम म्हणजे चित्रपटाच्या बॅकग्राऊंडमध्ये वाढलेला, लहानाचा मोठा झालेला मुलगा आहे, त्यामुळे डेफिनेटली ही केम फ्रॉम अ प्रिव्हिलेज्ड बॅकग्राऊंड इन दॅट सेन्स। मी अगदीच नवखी होते कम्पॅरेटिव्हली, पण आम्हाला असं कधीच जाणवलं नाही, अगदी आमच्या पहिल्या चित्रपटात सुद्धा। आणि आम्ही पहिल्या चित्रपटापासून मोल्ड होत गेलो। सो आम्ही लिटरली एकमेकांना कलाकार म्हणून डेव्हलप होताना आणि एक व्यक्ती म्हणून डेव्हलप होताना, मी पहिला चित्रपट 87मध्ये केला होता, म्हणजे 87 सालापासून माझी त्याची मैत्री ओळख आहे आणि आम्ही एकमेकांना बरोबर कामं केलेली आहेत आणि विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत। आम्ही रमेश काकांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं आहे। सो खूप अनुभव आहे आणि मला खूप आदर आहे त्याच्याविषयी। आज जो तो एक व्यक्ती म्हणून डेव्हलप झाला आहे, कारण इतक्या चित्रपटांमध्ये इतक्या माध्यमातून त्यांनी कामं केली आहेत, माझ्यापेक्षा जरा जास्तच कामं केली आहेत, कारण मी फार कमी चित्रपट केले आहेत त्या मानाने। पण तो निर्माताही आहे, त्यांनी दिग्दर्शनही केलेलं आहे, आता त्याचा मुलगाही दिग्दर्शन करतो आहे, त्यामुळे त्याच्या गाठीशी खूप अनुभव आहे आणि तो अनुभवाने अत्यंत मॅच्युअर झाला आहे अभिनयात सुद्धा आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा। आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याशी नव्याने काम करताना खूप मजा आली। नाही, खरंच खूप सुंदर असं उत्तर मिळतं, पण ताई मी तुर्तास इकडे थांबतो, कारण का बाकीच्या पत्रकारांसुद्धा गप्पा मारायचं त्यासोबत। जातात एक शेवटचा प्रश्न विचारेन, सिनेमामधून आम्हाला फॅमिली ड्रामा हा बघायला मिळणारच आहे, जसं चित्रपटाचा टीझर लॉन्च होत असताना सगळे सांगतच होते, तुम्ही सुद्धा आम्हाला सांगितलं की फॅमिली ड्रामा आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सिनेमामधून प्रेक्षकांना कोणती नवीन गोष्ट किंवा कोणती अशी वेगळी खुमासदार गोष्ट बघायला मिळेल?
मी ती सांगणार आणि तुम्हाला नक्की बघायला मिळेल, स्पेशली यंग लोकांना बघायला मिळेल. आणि तुम्हाला वाटेल की हा हे बघितलेलं आहे, पण असं नाही आहे हा चित्रपट. तुम्हाला त्याकरता चित्रपट बघावा लागेल. उगाचच स्तुती नाही करत आहे मी. खरोखर जेन्युइनली मला हा कथानक आवडलेला आहे. एकतर नवीन नायिका या चित्रपटामध्ये आहे, ती अमराठी आहे. त्यामुळे तिचं स्वागत या घरत कुटुंबामध्ये कसं होणार आहे ह्याच्याबद्दल च्या गमती जंती आहेत. पण तरीसुद्धा यंग जनरेशननी काय पुढाकार घेतला आहे ह्या चित्रपटामध्ये, हा मला वाटतं त्यातला कलाटणीचा भाग आहे या चित्रपटातला. नाही, खरंच खूप भारी वाटतं आहे. माझा असा पहिला इंटरव्ह्यू ताईसोबतचा, त्याच्यामध्ये 2-3 वेळा चुकलं आणि त्याने तेव्हाच करेक्टसुद्धा केलं. खरंच ताई, पुन्हा एकदा धन्यवाद मला करेक्ट करण्यासाठी आणि धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारण्यासाठी. तर हा चित्रपट 26 जुलैला थिएटरमध्ये येणार आहे. सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा हा चित्रपट आहे. त्यामुळे याचं बुकिंग आधीपासून ठरवा, फॅमिलीमध्ये एक तारीख ठरवा की या 26 तारखेच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा चित्रपट आपण काका मामा मावशा सगळ्या मिळून बघणार आहोत. सगळी भाचवंड पंतवंड आजा सगळ्यांना घेऊन जा हा चित्रपट बघायला. यू विल डेफिनेटली एन्जॉय दिस. खरंच पुन्हा एकदा ताई खरंच धन्यवाद आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट.